कामाच्या निमित्ताने दररोज 2 ते 3 तास प्रवास काही जण करतात. म्हणजे साधारण 25 किलोमीटर येऊन जाऊन ते 25 ते 80 किलोमीटर पर्यंत प्रवास करणारी काही मंडळी आहे. काही जण कामासाठी करतात, काहींच्या काही अडचणी असतात, काही विद्यार्थी असतात. साधारण वय वर्ष 22-23 पासून तर अगदी 48 ते 50 पर्यंत प्रवास करणारी मंडळी आहेत. या प्रवासाचा शरीराला काही त्रास होतो का? बसने प्रवास करणं, रिक्षेने प्रवास करणं, टू व्हीलरने प्रवास करणं याचा आणि आरोग्याचा काही संबंध आहे का? बरं, त्रास होतो तो कुठल्या कुठल्या अवयवांवर होतो आणि हा त्रास कसा ओळखावा, याच्यावर उपाय काय काय करता येईल, या सगळ्याची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी वैद्य मेघा अत्रे. शकतो याचं आयुर्वेदात खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. तर आज आपण या सगळ्या मुद्द्यांकडे सविस्तर बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रवास करता तर जरी बसून जरी प्रवास केला, म्हणजे उदाहरणार्थ बस, रेल्वेने जरी प्रवास केला तरी सुद्धा शरीराचं नुकसान होत असतं. कसं? तर प्रवास ही एक मल्टीटास्किंग प्रोसेस आहे. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला जायचं आहे, एकाच वेळी मन, बुद्धी आणि शरीर सगळं कार्यरत होत असतं. म्हणजे त्याचा तुम्ही घेतला किंवा नाही घेतला तरी सुद्धा स्ट्रेस येतो, चिंता निर्माण होते. प्रवास ही एक तसं बघितलं गेलं तर चिंतादायक प्रोसेस आहे. याशिवाय प्रवासाने शरीरातला वात दोष वाढतो. 2 ते 3 तासांपेक्षाचा जास्त प्रवास हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर देखील काम करतात. हा प्रवास सतत काही वर्ष चालल्यानंतर हे लोक चिडचिडे होऊन जातात, अँझायटी निर्माण होते, कुठल्या पण पद्धतीचं मोठं बोलणं ऐकायला त्रास होतो, कुठल्या पण गोष्टीची आर्ग्युमेंट सहन होत नाही आणि अचानक येणारा तणाव हा वाढून जातो. म्हणजे तो तणाव सहन करण्याची क्षमताच राहत नाही. याला कारण असं आहे की शरीराची तणाव जी सहन करण्याची सिस्टीम असते, ज्याला आयुर्वेदानुसार आपण रसधातू म्हणत असतो, तर सतत चिंता केल्याने हा रसधातू बिघडून जातो आणि रसधातूपासून पुढचे सगळे धातूच बिघडतात. हा पहिला परिणाम होतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा परिणाम असा आहे की जर प्रवास करताना व्यवस्थित आहार घेतला गेला नाही किंवा आपण ज्या ठिकाणी आपण पोहोचतो त्या ठिकाणी गेल्यावर आपल्या जेवणाचं जर वेळापत्रक नसेल तर पोटाची भट्टी बिघडते आणि बिघडतेच. बरेच असे रुग्ण आहेत की ज्यांना त्यांचं कामाच्या ठिकाणी जाताना, विशेष करून MR आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, ते रस्त्यात काहीतरी खाऊन घेतात किंवा कामाच्या वेळा अनियमित होतात. त्यांना सुरुवातीला आम्लपित्ताचा त्रास होतो आणि आम्लपित्त जिरून पुढे जाऊन त्याचं मूळव्याधासारखा त्रास होणं किंवा ग्रहणी होणं, केस खूप गळणं, चिडचिड अधिक प्रमाणात वाढणं, असा एकातून एक आजारपण निर्माण होतात. तिसरा, सतत प्रवास होत असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालू राहिल्या तर हृदयावर त्याचा परिणाम होतो. काही दिवस लो बीपी होतं आणि कधी कधी हार्ट अटॅक मध्ये सुद्धा रूपांतर होतं. मी असं म्हणत नाही की प्रवासने हार्ट अटॅक येतोच, पण अशा अनेक पेशंटवर आणि अनेक असे सायंटिफिक पेपर सिद्ध केलेले आहे की डेली जर ट्रॅव्हलिंग झाली तर त्याचा हार्टवर परिणाम होतो. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा होणारा परिणाम म्हणजे जॉईंटवर. विशेष करून आपले रस्ते एकदम कसेबसे असतील, खडबडे रस्ते असेल, तुम्ही टू व्हीलरवर जाणार असेल तर सगळ्यात जास्त नुकसान हे पाठीच्या मणक्याचं आणि त्यानंतर गुडघ्याचं होतं. बघा तुम्ही की जसं कुत्रा, मांजर, हत्ती, सिंह हे सारखे जे प्राणी आहेत हे त्यांचे 4ही अवयवांचा चालण्यासाठी वापर करतात आणि मनुष्य हा फक्त 2 पायावर सगळ्या शरीराचा भार धारण करतो. मनुष्याचा जो पाठीचा कणा असतो तो जे शरीराला मिळणारे धक्के असतात त्याचं शॉक ऍब्झॉर्बर सारखं, म्हणजे ते धक्के सहन करून घेतो. पण हे जर वारंवार 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 होत गेलं तर त्याचा परिणाम 2 जॉईंट्स मधली, म्हणजे 2 हाडांमधली जागा कमी होणं, त्यातलं मॉइश्चर कमी होणं, त्यातला ओलावा कमी होणं किंवा त्याच्यामधली गादी हलणं आणि याशिवाय त्यातल्या आजूबाजूचे जे स्नायू असतात ते ढिल्ले होऊन जाणं, अशा पद्धतीने होतं. आणि हे वारंवार होत राहिल्यामुळे हाडांवर गंभीर पद्धतीचं, म्हणजे हाडांमधलं लिगामेंट फाटणं किंवा जॉईंट लवकर खराब होणं, लवकर गुडघेदुखी निर्माण होणं, मान दुखणं, ह्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. आणि हे सतत चालू राहिल्यामुळे मोठ्या ऑपरेशनचा पण सामना करावा लागतो. 5वा, नेहमीच्या प्रवासाचा होणारा दुष्परिणाम असा की तुम्ही जर AC गाडीने प्रवास करत असाल तर फ्रेश व्हेंटिलेशन मिळत नाही. त्याच्यामुळे देखील तुमच्या आरोग्याचं नुकसान होतं. याच्यामुळे रक्तदृष्टी निर्माण होते
आणि वारंवार रक्तदृष्टीमुळे अनेक रक्ताचे आजार निर्माण होतात. तर हे सगळे आपण 4 मुख्य परिणाम बघितले. याशिवाय प्रवास जर सतत होत राहिला तर अपचन आहे, याशिवाय त्वचा कोरडी होऊन जाते, डोळे कोरडे पडायला लागतात, मन अस्वास्थ्य निर्माण होतं, स्किनवर विशेष करून स्त्रियांना चेहऱ्यावर, नाकावर, गालावर पिगमेंटेशन व्हायला लागतं. याशिवाय स्त्रियांना विशेष करून पिरियडचा प्रॉब्लेम व्हायला लागतो, पाळी अनियमित होते, अति रक्तस्राव होतो किंवा रक्तस्रावच होत नाही. तर हे सगळे रोजच्या होणाऱ्या प्रवासाचे दुष्परिणाम आहेत. तर याला सगळ्यात महत्वाचं उपाय काय? तर सगळ्यात महत्वाचा उपाय असा आहे की रोजच्या प्रवासाने वात वाढणारच आहे, वाताला नियंत्रित केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दिवसाचे किमान 10 मिनिट तरी शरीराला तेलाने मालिश केली पाहिजे. तुम्ही तीळ तेलाने करू शकता, मोहरीच्या तेलाने करू शकता किंवा कुठल्याही वैद्याला विचारून आयुर्वेदिक तेलाने मालिश करू शकता. दुसरं, जेवणामध्ये तुपाचा आवश्यकतेनुसार वापर केलाच गेला पाहिजे. बघा, गाडी सुरळीत चालायला आपण त्याला ऑइलिंग करतो, तसं शरीराचं जर जास्त एक्झर्शन असेल तर त्याला ऑइलिंग पण मिळायला हवं. तिसरं, एक असं वेळापत्रक बनवायचं ना की ज्या आहाराने ना तुम्हाला आम्लपित्त किंवा अपचन होणार नाही. विशेष करून सकाळचं जेवण व्यवस्थित, चुरून मुरून पातळ भाज्या राहील, गाईचं तूप राहील, एखादं फळ राहील, असं करता आलं तर जास्त योग्य. आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्तापर्यंत किंवा कमीत कमी 8 वाजेपर्यंत आणि हलकं घेता येईल असं करण्यात आलं तर तिथून सुद्धा तुमच्या पचनशक्तीवरचा ताण खूप कमी होतो. याशिवाय पचनशक्तीवरचा ताण कमी करायचा असेल तर संध्याकाळी काळ्या मनुक्या खाणे, अवेळी जर भूक लागली तर अंजीर, नॅचरल फळं जसं पेरू, चिक्कू, डाळिंब, पपई यांचा आवर्जून आहारात समावेश करणं यामुळे देखील फायदा होतो. याशिवाय तुमच्या आहारामध्ये असे काही घटक केले पाहिजे जसं लोणचं, पापड, वरण, मीठ, बाहेरचे जेवण, फर्मेंटेड फूड हे कमी केलं पाहिजे. पण त्यासोबत घरी बनवलेला देशी तुपातला लाडू आहे, मग तुम्ही कधी डाळीच्या पिठाचा लाडू बनवा, कधी तुम्ही जवसाची चटणी ऍड करा, तर कधी तुम्ही शिंगाड्याच्या पिठाची लापशी करा. या सगळ्यांनी हाडांना पोषण मिळतं, वात नियंत्रणात राहतो. आणि या सगळ्यात महत्वाचं आहे की कमीत कमी 10 मिनिट तरी रोज व्यायाम आणि 15 मिनिट प्राणायाम करायला हवं. रात्री झोपताना जर शक्य झालं तर शवासन करणं, याच्याने देखील मनावर नियंत्रण व्हायला लागतं, स्ट्रेस कमी होतो. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळेल तो दिवस कुटुंबासमवेत घालवा. तुमच्या आठवड्याचं वेळापत्रक आखा. तुम्हाला आवडेल त्या गोष्टीमध्ये अर्धा 1 तास द्या, कारण स्ट्रेसवर काम तर तुम्हालाच करावं लागेल आणि प्रवासाने स्ट्रेस निर्माण होतोच. याला मी एक उदाहरण देते की तुमचा मित्र किंवा मैत्रीण भेटले आणि तुम्ही बोलत बोलत कितीही किलोमीटर चालून गेले आणि आले सुद्धा तरी तुम्हाला त्याचा तणाव जाणवणार नाही. पण तेच तुम्हाला एखाद्या डॉक्टरांनी सांगितलं की रोज 3 किलोमीटर जायचं आणि 3 किलोमीटर यायचंय, तर काही दिवसांनी ती कटकट पण वाटायला लागते, कारण ती गोष्ट मनापासून आनंदाने नसते. तसंच प्रवास आनंदाने कसं होईल यासाठी तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार, प्रवासानुसार काही गोष्टी ऍडजस्ट केला पाहिजे. म्हणजे चांगले गाणे ऐकणं किंवा प्रवासात एक छान झोप घेणं, या छोट्या छोट्या टिप्सचा देखील खूप फायदा होतो. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मंत्र असा आहे, अंगाला भरपूर तेल लावा. अंगाला जर तेल लावलं गेलं तर प्रवासाचा ताण तुम्ही 90% नियंत्रित आणू शकता. आणि अजिबातच प्रवासाने त्रास होऊ नये असं वाटत असेल तर वर्षातून एकदा तरी तुम्हाला कमीत कमी सगळे पंचकर्म नाही जरी जमले तर जवळच्या वैद्याकडनं जाऊन बस्ती करा. बस्तीला अर्धी चिकित्सा म्हटली जाते. बस्तीने वात नियंत्रणात येतो, खराब कफपित्त निघून जातं, छान तेल मालिश होऊन जाते, वाफ मिळते, जॉईंट्स छान स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या शरीरानुसार, प्रकृतीनुसार, आजारानुसार एखादं रसायन म्हणजे जसं च्यवनप्राश आहे किंवा आवळा आहे, हरितकी आहे, शतावरी आहे, पण वैद्याच्या सल्ल्यानुसार कमीत कमी 6 महिने घ्या. बघा, सध्या पैशाची गरज सगळ्यांना आहे, कामासाठी घराबाहेर पडणं पण सगळ्यांना आहे, पण वयाच्या 45-50 नंतर हाडं जर खिळखिळी झाली, अंथरुणावर बसावं लागलं, ऑपरेशनची वेळ आली, तर सांगा बरं, ह्या पैशाचा, ह्या नोकरीचा, ह्या तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा तुम्ही आनंदाने उपभोग कसा घ्याल? म्हणून जसं तुम्हाला कळेल की मला नोकरी पण आहे आणि प्रवास पण आहे, माझा नाईलाज आहे, तर 10 मिनिट, एक 10 मिनिट तेल मालिशसाठी,
10 मिनिट प्राणायामासाठी जरूर द्यायचे. आणि शेवटचं रिवाइज करून सांगते पुन्हा एकदा, आठवड्याच्या शेवटी हेल्दी फूड कुठले कुठले खाल्लेच जात आहे याची एक यादी बनवायची. काळे मनुके, खजूर, अंजीर हे आवर्जून पोटात गेले पाहिजे. काजू आणि बदामावरचा भर कमी करा. त्याऐवजी तुमच्या जवळच्या मिळणारे देशी फळांवरचा भर वाढवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला याबद्दल काय शंका आहे मला जरूर सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.